सर्वांना जय भीम. मी वामनराव राजाराम धनराज, वय वर्षे 72, मुक्काम पोस्ट वरुड बुद्रुक, तालुका भोकरदन, जिल्हा जालना, मराठवाडा विभाग येथील रहिवासी असून मी 1972 मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळामध्ये मुंबईमध्ये पोट भरण्यासाठी आलो. मुंबईमध्ये आल्याच्या नंतर चेंबूरमध्ये PL लोखंडे मार्गावरती महात्मा फुले नगर या वसाहतीमध्ये राहण्यासाठी आलो. येथे राहण्यासाठी आलो असताना आमचं पिंड चळवळीचं असल्यामुळं आम्ही 23 फेब्रुवारी 1973 महात्मा फुले नगर ही वसाहत बसली. तेव्हा या वसाहतीला बसविण्यासाठी डॉक्टर LK बनसोडे, विधान परिषदेचे उपसभापती रासू गवई, ॲडव्होकेट फणसे साहेब, स्थानिक कार्यकर्ते आणि सर्वांच्या परिचयाचे किसन मानेजी, अशोक जगतापजी आणि रेशनिंगच्या रूपातून त्यांनी या फुलेनगरला आपल्या पद्धतीनं धान्य पुरवलं. ते तात्कालीन पॅन्थर चंद्रकांत हंडोरेजी यांच्या मदतीने हे महात्मा फुलेनगर बसलेलं आहे. हे महात्मा फुलेनगर बसल्याच्या नंतर जेव्हा सत्ता परिवर्तन झाली केंद्रामध्ये आणि ते परिवर्तन झाल्याच्या नंतर मोरारजी भाईंचं सरकार आलं. त्या सरकारमध्ये पॅन्थर राजाभाऊ ढाले, रामदासजी आठवले, प्रोफेसर अरुण कांबळे आणि महाराष्ट्राचं भूषण गंगाधर गाडे यांच्याबरोबर हे सर्व मंडळी भैयासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मोरारजी भाईंना भेटायला गेले की बौद्धांना सवलती द्या. तेव्हा त्यांनी ठामपणे सांगितलं की तुम्हाला बौद्ध होण्यास कोण सांगितलं, बौद्ध होने के लिए किसने कहा. तेव्हा याचा मोठा विपरीत परिणाम भैयासाहेब आंबेडकरांच्या मनावरती झाला आणि त्यानंतर त्याचा परिणाम म्हणून राजाभाऊ ढाले, नामदेवरावजी ढसाळ, स्थानिक किसनरावजी माने, अशोकजी जगताप, चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांनी एक मंत्रालयावरती मोर्चा काढण्याचं ठरवलं आणि तेव्हा त्या मोर्चाला आम्हीही गेलो. पण आम्ही सरकारी नोकरी करत असताना आम्हाला त्यात जास्त काही सहभागी होता आलं नाही. परंतु सहभागी झाल्याच्या नंतर आम्ही अजय गायकवाड, पुंडलिकराव सुरडकर, पुंडलिक इंगळे, मधुकर पवार, मी स्वतः आणि विजय गायकवाड, अजय गायकवाड यांनी अक्षरशः पोलिसांच्या लाठ्या पण खाल्ल्या आणि पोलिसांनी आम्हाला कालिकत स्ट्रीट म्हणून आहे, काळ्या घोड्याच्या जवळून एक मध्ये जाणारा रोड, त्या रोडनं स्टेशनकडे आम्हाला पाठवून दिलं की तुम्ही जा, तुम्हाला आम्ही मध्ये नेत नाही, तुम्ही सरळ निघून जा. मग आम्ही सरळ स्टेशनला आलो. परंतु आमचा पिंड हा मुळातच पॅन्थरचा असल्यामुळं आम्ही ही पॅन्थरची चळवळ सोडली नाही आणि पॅन्थरचं काम आम्ही करतच राहिलो. आणि पॅन्थरच्या रूपातून आम्ही राजाभाऊ ढाले, नामदेवजी ढसाळ, गंगाधरराव गाडे, प्रोफेसर अरुण कांबळे, चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांची एक विशाल सभा महात्मा फुले नगरमध्ये घेतली आणि त्या सभेचं अध्यक्षस्थान त्या टायमाचे आमचे फुलेनगरचे ज्येष्ठ कार्यकर्ते पुंडलिक हरी इंगळे यांनी स्वीकारलं. त्या सभेचं स्वागत अध्यक्ष पुंडलिक मारुती सुरडकर होते.
आणि स्वतः सूत्रसंचालन मी करत होतो. आणि असं करत असताना आम्ही या ठिकाणी गंगाधर गाडे साहेबांना आणलं, रामदासजी आठवले साहेबांनी त्यांना आणलं. 3 दिवस आमच्या महात्मा फुले नगरमध्ये ठेवलं. त्याचा आम्हाला असा अभिमान आहे की एक पॅन्थरचा मोठा मराठवाड्याचा नेता आमच्या फुलेनगरमध्ये आला आणि आमच्या फुलेनगरमध्ये राहिला. आणि ते आले होते ते श्याम मानव साहेबांना पाठिंबा देण्यासाठी, साहित्यिक श्याम मानव. त्याचं कारण असं होतं की साहित्यिक श्याम मानव हे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत होते आणि त्यांची सभा कित्ते भंडारी हॉलला होती. आणि ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करत असताना त्यांची सभा उधळून लावायची असा संघ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बांधला होता. आणि ही सभा कम्प्लिटली झालीच पाहिजेत हा चंग रामदासजी आठवले साहेबांनी बांधला होता. तिकडे शिवसेना फॉर्म मध्ये होती, इकडे रामदासजी आठवले साहेब सुद्धा फॉर्म मध्ये होते. आणि त्या सभेचं कंट्रोलर त्या टाइमाच्या डीसीपी आदरणीय सौ मीरा भुरवणकर मॅडम होत्या. आणि मीरा भुरवणकर मॅडमने साहजिकच आठवले साहेब हे मराठवाड्यासाठी खूपच प्रभावी होते. गंगाधर गाडे साहेबाबरोबर होते, त्यांच्याबरोबर मग मराठवाड्यातील आम्ही माणसं बरोबरच राहिलो, मराठवाड्यातून आलेले. आणि मग आम्ही 25-30 मंडळी त्यांच्याबरोबर. तर ते बोलले मी सांगाल तेव्हा आपण घोषणा द्यायच्या, नाही तर नाही द्यायच्या. आणि जेव्हा मीरा भुरवणकर साहेबांनी आठवले साहेबांना एका बाजूला घेतला आणि त्यांच्याशी बोलल्या की ही सभा आपल्याला पार तर पाडायचीच आहे, परंतु शिवसेना आणि दलित पॅन्थर यांच्यामध्ये वादही झाला नाही पाहिजेत आणि सभा तर झाली पाहिजेत, याच्यातून तुम्हाला काय वाटतं? तर आठवले साहेब बोलले ते माझ्यावरती सोडा, मी करतो. तर आठवले साहेबांनी त्या टायमाला, आठवले साहेब म्हणजे दलित सम्राट म्हणायचे त्यांना, हृदय सम्राट असे हे आठवले साहेब यांना सर्वप्रथम तिथं बोलण्यासाठी दिलं श्याम मानव साहेबांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यक्रमामध्ये. तेव्हा त्यांनी अशा पद्धतीनं बोलले की समोरचे जे शिवसेनेचे मंडळी आहे ती पण थंड आणि बाजूला आपली पॅन्थरची मंडळी ती पण शांत गार. आणि अशा पद्धतीने त्यांनी मध्यम मार्ग काढला की आम्हाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे काही आमच्यासाठी वाईट नाही, आमचे खास मित्र आहेत आणि आम्ही त्यांचे खास मित्र आहोत. परंतु हा जो अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम होत आहे तो शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेने आणि आमच्या दलित पॅन्थरने त्यांना संपूर्ण आपण दोघांनी पाठिंबा द्यायला पाहिजेत. तेव्हा त्या कित्ते भंडारी हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. आणि तेव्हा मग मीरा भुरवणकर साहेबांनी एक सुटकेचा श्वास सोडला की आता काही या ठिकाणी दंगा फटका होत नाही. आणि नंतर मग आम्ही गंगाधरजी गाडे, रामदासजी आठवले साहेब यांना सर्व प्रोग्राम सोडून फक्त एक 10 मिनिटासाठी तानाजी गायकवाडांच्या तिथं थांबले आणि बाकी 3 दिवस आमच्या इकडे राहिले. अशा पद्धतीनं आम्ही भूमिगत राहून दलित पॅन्थरचं इमान ईदद्वारे काम केलेलं आहे. आणि याही पुढे आम्ही आमचं जोवर आयुष्य आहे दलित पॅन्थरच्या रूपानं म्हणा, आता भीमशक्तीच्या रूपाने म्हणा, आम्ही हे काम करत राहू आणि ते करत राहणार आहे. त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे, महात्मा ज्योतिराव फुले रहिवासी संघ. हा किसन माने आणि अशोकजी जगताप यांच्या सहयोगानेच तयार केलेला आहे. त्या महात्मा ज्योतिराव फुले रहिवासी संघाच्या माध्यमातून आम्ही आमचं काम इमानीद्वारे ह्या समाजाला कसं वरती आणता येईल त्याचं काम करत आहोत. आणि या ठिकाणी धम्मचक्रवर्ती बुद्धविहार समितीची स्थापना केलेली आहे, त्याचा मी स्वतः संस्थापक आहे. आणि माझ्याबरोबर
आमचे जे सहकारी आहेत आदरणीय पुंडलिकराव सरोडकर, पुंडलिक इंगळे, मधुकरराव पवार, आपले कडुबा बोर्डे, संपतराव रणपिसे, शंकर रणपिसे अशी ही मंडळी आहे. दयानंद बडे, सुभाष दांडगे अशी ही मंडळी आहे. यांच्या रूपानं आम्ही हे महात्मा फुले नगर आणि धम्मचक्रवर्ती बुद्धविहार समिती आम्ही चालवत आहोत आणि ती फार चांगल्या प्रकारे चालू आहे. त्याच्या माध्यमातून आम्ही आज या ठिकाणी कार्यरत आहोत आणि कार्य करत आहोत. त्याचप्रमाणे आम्ही कार्य करत असताना कुठलाही मतभेद नाही, कुठलाही हेवादेवा नाही. आम्ही चांगल्या प्रकारे काम करत असून या फुले नगरला कशा प्रकारे वरती आणता येईल त्या पद्धतीने आम्ही काम करत असून दरवर्षी आम्ही माता सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करत असून ग्रामीण भागामध्ये आम्ही माता रमाईच्या रूपाने जे शासनाने पुरस्कार जाहीर केलेला आहे, शासनाने माता रमाई घरकुल योजना जाहीर केलेली आहे. तर ज्या ज्या ठिकाणी माता रमाईच्या रूपाने घरकुल मिळालेले आहेत त्या घरकुलाच्या ठिकाणी अगदी निसंकोचपणे जाऊन कुठल्याही पद्धतीचं काही न करता आम्ही त्या ठिकाणी माता रमाईचा फोटो त्या घराला एक सन्मानपूर्वक बहाल करतो. आणि आजही या ठिकाणी आम्ही इमान ईदबारे या फुलेनगरमध्ये कार्यरत आहोत, कार्य करत आहोत आणि याही पुढे आम्ही कार्य करत राहू. माझं जरी वय 72 वर्ष असलं तरी 72ला उलट केलं तर 27 वर्ष होऊ शकतं. त्या 27 वर्षाच्या तरुणाप्रमाणे आजही मी माझं काम इमान ईदबारे या फुलेनगरसाठी आणि समाजासाठी करण्याची माझी तयारी आहे. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. सर्व बंधू भगिनींना माझा सप्रेम जय भीम. मी अजय उर्फ अंबादास गायकवाड, मुक्काम पोस्ट भारत बुजुर्ग, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना येथील रहिवासी असून 1971 मध्ये मी येथे मुंबईमध्ये दुष्काळ परिस्थिती असल्यामुळं पोट भरण्यासाठी उदरनिर्वाहासाठी मुंबईमध्ये आलो आणि या फुलेनगरच्या चेंबूरमधील फुलेनगरच्या रोडवरती आम्ही तिथं पडलेल्या पाईपमध्ये राहिलो. त्याच्यानंतर हळूहळू ही वस्ती झाली. इथं तुकाराम गवळी, पुंजाराम आंबोरे, कचरू जाधव या लोकांनी सुरुवातीला भरणी करून माझ्यासमोर त्यांनी घर बांधण्यास सुरुवात केली आणि हळूहळू ही वस्ती वाढली. कालांतराने ती वस्तू जळाली. ही संपूर्ण झोपडपट्टी जळाली, वास्तू जळाली आणि तिला वाचवण्यासाठी मी इथून पायी चालत डॉक्टर बनसोडे यांच्या घरी नेहरू नगर कुर्ला येथे गेलो. त्यांना सांगितलं, त्यांना घेऊन आलो. त्याच्यानंतर त्यांनी रासो गवई यांची भेट घेऊन आम्हाला मदत मिळवून दिली. मोलाची मदत RCF कडून पण मिळाली अशी. आणि इथं खाण्यापिण्यासाठी आजूबाजूच्या सर्व सहकार्याने झोपडपट्टीमधल्या आपल्या एरियातल्या सर्व लोकांनी मदत केली. या फुलेनगरचा विकास होत असताना एक दिवस अचानक बाबूराव सजोळे यांनी मला बोलवलं आणि मला घेऊन गेले भाई संगार यांच्या तिथं. तिथं गुप्त मिटिंग झाली. त्यावेळेस पॅन्थर फुटली होती. माननीय राजा ढाले आणि माननीय नामदेव ढसाळ अलग अलग झाले होते, यांच्यामध्ये फूट झाली होती. त्यानंतर भाई संघाने आपण कसं पॅन्थर वाढवायची, कशी परत पॅन्थरना सगळ्या पॅन्थरना एकत्र आणायचं, त्याच्यासाठी ती मिटिंग होती. तिथे गेल्यानंतर मला कळालं. त्याच्यानंतर परत दुसरी मिटिंग त्यांच्याच घरी झाली थोड्या दिवसानंतर आणि तिसऱ्या मिटिंगला आम्ही सगळे आझाद मैदान येथे प्राध्यापक अरुण कांबळे साहेब यांना बोलवलं होतं. पण बराच वेळ वाट बघून भाई तिथं आले नाही. त्यामुळं प्राध्यापक कांबळे सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. आम्ही घरी गेलो. पण एक प्रेरणा खऱ्या अर्थानं असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या हृदयात अमूल्य अशी वस्तू आहे. आणि त्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजनांचेच नाही तर आपल्या सर्वांचे
गळ्यातील मोलाचं ताईत आहे. या सर्वांच्या बहुजन आणि समतावादी विचारांना आणि आपल्या समाजावरती असलेले अनंत उपकार बाबासाहेबांचे आपल्यावरती केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून काहीतरी आपण समाजासाठी केलं पाहिजे. म्हणून हळूहळू मी समाजकार्याकडे वळत गेलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघ, समाजसमयक आंदोलन यांच्यामध्ये जोडल्या गेलो आणि हळूहळू कार्याला सुरुवात झाली. बाळासाहेबांच्या बऱ्याच इथं सभा मी घेतल्या फुलेनगरमध्ये आणि सर्व एरिया त्यांच्या पाठीशी उभा केला. चंद्रकांत हांडरे सुरुवातीला बाळासाहेबांच्या वतीनं नगरसेवकसाठी उभे असताना सर्वात जास्त मतदान मिळवून देणारा ह्या एरियातला आम्ही लोक आहोत. त्यामध्ये मी पुढाकार घेतला होता. या सगळं कार्य करत असताना बाबासाहेबांच्या उपकाराची प्रेरणा घेऊन आम्ही कार्य करण्यास तत्पर होतो आणि आतापर्यंतही आम्ही ते काम करत आहोत. परंतु उलगडा यासाठी करतो की मी अजय नावाने इथं प्रसिद्ध आहे. त्याचं कारण असं आहे, माझं खरं नाव अंबादास विठोबा गायकवाड आहे, परंतु मी सरकारी नोकरीमध्ये असल्यामुळं माझ्या नावाचा कोणीतरी काँग्रेसमध्ये असल्यास सक्रिय असल्याचा फॉर्म भरून माझ्या ऑफिसमध्ये पाठवला होता. त्याची इन्क्वायरी झाली. माझी नोकरी जाते का काय असं मला वाटलं. त्याच्यात उदरनिर्वाहासाठी नोकरी असणं पण गरजेचं होतं. म्हणून अजय नावाने मी या कार्यक्षेत्रामध्ये उतरलो आणि कार्य करत राहिलो. पुढे कार्य करण्याची इच्छा आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत बाबासाहेबांचे उपकार असेच कुठल्या तरी कारणाने आपण परतफेड करावी अशी माझी मनोमन इच्छा आहे. एवढंच मी आपल्यासमोर प्रांजळपणे नमूद करतो आणि कुठलीही अपेक्षा आतापर्यंत मी ठेवली नाही. प्रसिद्धीसाठी फोटो असावेत, मोठेपणा मिळावा, मान सन्मान मिळावा ही अपेक्षा न ठेवता हे कार्य मी सतत करत राहिलो. एवढंच अपेक्षा फक्त आहे की समाजाचं कार्य होत राहावं, समाजाची उत्पत्ती होत राहावी. बस एवढं बोलून मी माझे शब्द पूर्ण करतो. जय भीम.